नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आज आपल्या मातीचे सेंद्रिय कार्ब वाढवण्यासाठी हे जीवामृत तयार करत आहेत. आदरणीय शिवप्रसाद येळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. याच्यामध्ये 5 लिटर आपलं गावरान गाईचं गोमूत्र आहे. याच्यामध्ये गावरान गाईचंच 5 किलो शेण आपण एकदम याची रेबडी बनवून घेतलेली आहे. हा 2 किलो गूळ, हे 2 डझन केळी, हे 15 अंडे आहेत आणि हे बेसन पिठाचं पण 2 किलो बेसन पीठ होतं, त्याचं हे पूर्ण असं एकदम बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे बॅक्टेरिया आहेत, रायझोबियम प्लस PSB प्लस KMB. आणि हे याच्यासोबत हे डायकोड्रामा आहे 1 किलो, आणि त्यासोबतच हे झाडाखालची माती एक आहे 2 किलोच्या आसपास आहे. आणि सर्व मिश्रण आपण ह्या 200 लिटरच्या बॅलरमध्ये मिक्स करत आहोत. सुरुवातीला काय करा, ही टाका, टाका, शेणच टाका मध्ये टाका. ते नंतर टाकू तो एक बारीक करून आणखी. हे डाळीचं पीठ घ्या. हे बेसन पीठ आहे डाळीचं, ते थोडं पाणी वापस घ्या, ते घालून टाका. त्यामध्ये थोडं पाणी घेतातलंच, त्याला पूर्ण हवं चांगलं टाकामध्ये. हा गूळ टाकामध्ये वाटतं आपण. हा गूळ पण पूर्ण बारीक करून घेतलेला आहे आपण, जेणेकरून लवकर हे डिकम्पोजचं काम करेल त्याच्यामध्ये. ते कोण वाटलेलं आहे, काही अडचण नाही. त्यानंतर बॅक्टेरिया सोडामध्ये आणखी हे एकरी 1 लिटर प्रमाण असतं, पण आपण 3 लिटर सोडतोय. आणि हे अंडे, आता ॲमोनिया ॲसिड वाढवण्यासाठी हे अंडे खूप महत्त्वाचे काम करतात. अंडे टाकामध्ये हे करून फोडून टाका. यानंतर हे डायकोड्रामा जो आहे आपला, डायकोड्रामा हे ॲड करते त्यामध्ये. आणि आता शेवटी ही 2 किलो माती जी आपण झाडाखालची घेतलेली आहे ती पण टाकून यामध्ये. आणि केळी काय करा, बारीक करून टाकून त्यामध्ये की. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता की अशा प्रकारे जर आपण केळी सलपण टाकून द्या, बारीक करून टाकून द्या, सलपण टाकून द्या मध्ये केळीचं.
आज आपण विचार केला तर आपण जर खत घ्यायला गेलो तर ते खूप महाग भेटतं, ते परवडणार नाही आहे. आणि हे त्या खतापेक्षा कितीतरी 10 पट पॉवरफुल हे सेंद्रिय तयार आपलं जीवामृत होणार आहे. आणि आपण जर आपल्या अशा पिकाला दिलं, ऊसासारख्या पिकाला, तर याची वाढ आणि ग्रोथ व्हायला खूप मदत होईल. असे नवनवीन आम्हाला हे बनवण्यासाठी आमचे शेतीचे मार्गदर्शक आदरणीय निळकर साहेब नेहमीच प्रोत्साहन करतात. आपल्याला जर आवडलं असेल तर आपण पण शेतकऱ्यांनी ह्याचा नक्कीच विचार करावा आणि ह्याचा आपल्या शेतामध्ये तयार करून काय फायदा होतो हे पण आम्हाला सांगावं.